बघू शकता चिंचपोकळीच्या गणपतीचा रथ इथे ऑलरेडी आहे. आणि सो हे गाईज, गुड इव्हनिंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन ब्लॉगमध्ये निलेश बांबाडेकर यूट्यूब चॅनलवर. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे आहे परळच्या राजाचं ग्राउंड आणि इथे बसतो परळचा राजा नरे पार्क. सो आज आहे जवळपास 4 मंडळांचे पाद्यपूजन सोय लालबागमधले, ज्यामध्ये नरे पार्कचा राजा म्हणजेच परळचा राजा, चिंतामणी आणि तेजुकाया आणि बायकाचा राजा. सो आता आपण पहिल्यांदा आलो परळच्या राजा याचे ते जिथे नरे पार्कला, जे KM हॉस्पिटलच्या इथून जवळ आहे. सो चला जाऊन बघूया काय काय तयारी चालू झाली आहे. सो बघू शकता तुम्ही इथे ऑलरेडी तयारी चालू झाली आहे. आता ऑलमोस्ट 4, 4:30, 5 होत आले आहेत आणि तयारी झालेली आहे. सो काही कार्यक्रम्स वगैरे इथे असणार आहेत. पण आपण पाद्यपूजन जे आहे की मातीपूजन एक्झॅक्टली ते जाऊन पण बघूया परळच्या राजाचं. आज 4 मंडळांचे सोहळे आहेत एकाच दिवशी आषाढ एकादशीच्या. सो आपण इथून सुरुवात केली आणि एंड आपण भायखळ्याला करणार आहोत. सो बघूया कसं काय जमतं आहे. लेट्स सी. चला गो. बघू शकता तयारी चालू आहे. हजर राहावे. धन्यवाद. सो आता वाजले संध्याकाळचे 5:45 आणि आपण पोहोचलो तेजुकायाजवळ. सो गणेश गल्लीच्या इथे आपण गाडी पार्क केली आणि आता आपण आलो तेजुकायाजवळ. सो चला बघूया तेजुकायाचा पाठपूजन सोहळा. सो हे आहे तेजुकायाच्या राजाचं मंडप आणि इथे समोर बसतो गणेश किल्ल्याचा गणपती, मुंबईचा राजा, आणि इथे तेजुकायाचा गणपती. सो चला आपण जाऊन बघूया तेजुकायाच्या गणपतीच्या इथे आज काय आपल्याला बघायला मिळतं. बघू शकता तुम्ही तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजा तेजुकायाचा पाद्यपूजन सोहळा 2026 हिरक वर्ष म्हणजे 60 वर्ष पूर्ण झाली आहे गणपतीला आज. चला आपण बघूया. फायनली आपलं तेजुकायाच्या राजाचं पाद्यपूजन सोहळ्याचं दर्शन झालं आणि तो बघू शकता गर्दी. आणि पाऊस पण आला आहे. सुगाई आता संध्याकाळी 6:30 झालेलं आणि आपण आलेलं चिंतामणीजवळ. समोर चिंतामणीचा सिग्नल आहे, म्हणजे चिंतामणीचा जो गल्ली आहे ती त्याचा लेफ्ट. सो मी तुम्हाला दाखवतो. आता जस्ट आपण उतरलो आहे, बाईक पार्क केली आहे आणि चला आपण जाऊया, दाखवतो मी तुम्हाला. सो तुम्ही बघू शकता हा आहे समोर चिंतामणीचा सिग्नल आणि आता इथून लेफ्ट मारून आपण चिंतामणीच्या गल्लीत जाणार आहोत. सो चला जाऊन बघूया चिंतामणीच्या पाठपूजनाची तयारी. सो ऑलरेडी आपण आता गल्लीमध्ये शिरलो आहे आणि तुम्ही समोर बघू शकता फुल लाईटिंग आणि हे चालू आहे चिंतामणीच्या पाठपूजनाच्या इथे म्हणजे मंडपाजवळ. आणि आत्ताच मला कळालं आज टोटल 4 नाही तर 5 पाठपूजन सोहळे, ज्याच्यामध्ये रंगारी बदक चाळचा सुद्धा आहे. तो आता इथून आपण पुढे जाऊ रंगारी बदकच्या इथे आणि नंतर मग चिंतामणीच्या इथे.
इथे ऑलरेडी आहे आणि आता उद्या परवा आय थिंक घरात जायला कार्य शाळेकडे आहे. सो काही चिंतामणीचं दर्शन झाल्यानंतर आता आपण चालू रंगारी बदकला आणि रंगारी बदक पण चिंतामणीच्या अगदी जवळच आहे. सो आवाज तुम्हाला येत असेल ऑलरेडी. सो चला दाखवतो तुम्हाला रंगारी बदक. सो हे बघू शकता ढोल असे वाजतात आहे तिकडे. चिंतामणी एवढी गर्दी नाही आहे बट स्टील गर्दी आहे. सो चला जाऊन बघूया, आपण दर्शन घेऊया. आज बरेच पाद्यपूजन सोहळे आहेत. मित्रांनो आता आपण आलेलो भायकाच्या राजाच्या इकडे आणि चला बघूया हे पाद्यपूजन. बघू शकता तुम्ही भायका राजाचं पाद्यपूजन. सो गाईज आता मी लालबागच्या ब्रिजवरून, तुम्ही बघू शकता चिंतामणीच्या इथे ही गर्दी ब्रिजवरून. सो हे गाईज असा होता छोटासा ब्लॉग ज्याच्यामध्ये आज आपण जवळपास 5 गणपतींचे पाद्यपूजन सोहळे पाहिले. ज्याच्यामध्ये नरेपाकचा राजा, नंतर तेजुकाईचा राजा, चिंतामणी, रंगारी बदक आणि बायकाचा राजा असे 5 गणपतीचे पाद्यपूजन सोहळे पाहिले आज एकाच दिवशी, आषाढी एकादशीच्या दिवशी. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओला हाईप करा आणि पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.